गोलंदाज नेम सज्जन. स्ट्राईकला येतो शैलेश आणि नॉन स्ट्राईकला येतो पांडुरंग. पांडुरंग आणि समोर गोलंदाजसाठी सज्जन. समोर आहे शैलेश. खूप खराब चेंडू पहिला जातो एसटीच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि मिळते एक धावाचं. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या संघाची खोलते. खराब चेंडू. पुन्हा एकदा सज्जन तयार आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती एक सुंदर झेल पाहायला मिळाला. आणि जाऊया आपण डीजे मास्टरला संधी देऊया. खर्च करून 4 धावा 1 विकेट आपल्या षटकामध्ये केलाय. आता संधी मिळते पांडुरंगला. पाहूया पांडुरंग किती धावाने खातं खोलतं. लेफ्ट हँड बॅट्समन पांडुरंग. सज्जन सुरेख असा चेंडू होता. लेग साईडला टाटावला तो पांडुरंगाने, परंतु क्षेत्ररक्षण त्याने एकच धाव पूर्ण केली. सुरेख अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. धाव संख्येत वाढ होतील. 5 धावा. या षटकानंतर आपण आपल्या तालुक्यातला एक सुमंत आवाज पाहूया आणि आपल्याला पाहायला मिळतोय हा खणखणीत षटकार.
किसन खेळतोय 9 धावांवरती. काही चेंडू शिल्लक. सज्जनाचा पुढचा चेंडू पुन्हा उचलून मारला चेंडू लेग साईडला. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय आणि जातोय सीमारेषे पार. येतोय हा खणखणीत षटकार. मला आमंत्रित केल्याबद्दल आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल पुन्हा पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक. येस, थँक्यू सो मच. आपण प्रणितजी शिंदे यांना ऐकत होतात मागच्या काही मॅच पासून. त्यांचे वेलकम स्वागत आहे. मॅचकडे आपण जाऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 1-7. दानिश आम्हाला सांगतो 17 धावा झाल्यात. विकेट आतापर्यंत एक गेले बॅटिंग करणाऱ्या साठलेवाडी बस संघाचे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. गोलंदाज वैभव. पॉवर प्लेचे निर्बंध हटवले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षकाजवळ जसे पाहिले डावखुऱ्याचा बॅटर स्ट्राईक एंडला आहेत. तर लेफ्टी बॅटरसाठी स्क्वेअर लेग मागे पाठवलं गेलं. लॉंगॉनला थोडंसं वाईडिश ठेवलं गेलं. काऊ कॉर्नर झोन मध्ये जी मैदानाची सर्वात मोठी बाजू मांडली जाते तिथे खेळाडू तैनात आहे. आणि जसा डावकुऱ्या त्याचा बॅटर स्ट्राईक एंडला क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव करण्याचा प्रयत्न झालाय गोलंदाजी करणाऱ्या खामगाव लेजंड 11 या संघाकडून. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरला मागे पाठवलं गेलं. लॉंग ऑफ या बॉलसाठी तैनात आहे. चला घाई करा, आपल्याकडे वेळ फार कमी. आपण सातत्याने उल्लेख करत आहे की वेळेवरती प्रत्येक गोष्टीचं अंजाम देणं गरजेचं आहे आणि त्या वेळेवरती प्रत्येक कामी होणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं षटक राहिलं पॉवर प्लेचं, जिथे किसनच्या बॅटमधून 2 खूप चांगले फटके आपण पाहिले होते. आणि सध्याच्या घडीला पांडुरंग स्ट्राईक एंडला. यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडवरती बॉल राहिला. इथे सिंगल कंप्लीट. मात्र अंपायरचा सिग्नल येतोय, लेग बायचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एक एक्स्ट्रा धाव आल्यानंतर रणसंख्येमध्ये हलकासा बदलाव. धावांचा आकडा जाऊन पोहोचलाय 108 घरात. इथे एखादी विकेट शोधावी लागेल कारण पार्टनरशिप खूप मोठी राहिली. शैलेश लवकर माघारी परतले. मात्र जशी बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती किशनची सुरू आहे. मागच्या 2 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आले 2 षटकार. आता इथे 3 इन अ रो लगातारचा तिसरा षटकार येईल का? वैभव चाललाय पुन्हा एकदा इन ऍक्शन. शॉर्ट ऑन फुलचा हल्ला चढवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रीतम बाई त्यांना आपण पाहताय. बॉल सोडलाय. जोपर्यंत श्रवण जाधव आहेत, माफ करा, इथून इथून 2 धावा आल्यात आणि 2च्या मदतीने रणसंख्या 20-20च्या घरात. 20 धावा झाल्या तर रणसंख्या आपण पाहताय. 8 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. राईट मोर द विकेटने गोलंदाज वैभवला पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण पाहताय. यावेळी बॉलला स्लो केलं, गुडले स्पॉटवरती टाकलं, बॉलला स्लो केलं. आणि सुरुवातीला जसं आपण उल्लेख केला की क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे. मागच्या बॉलवरून माझ्याकडून काही चुकी झाली आणि या बॉलवरती मी ती कशी करेक्ट करू शकतो. कारण क्रिकेटचा गेम हा प्रत्येक बॉलवरती तुम्हाला नवीन संधी देईल. क्रिकेटचा गेम ऑफ चान्स. 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाज वैभवला आपण पाहते खूप चांगलं षटक राहिलंय. लाभ केल्या बॉलला हवेमध्ये आहे. अगदी काऊ कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक बॉलवरती निघाला. जजमेंट खूप सुरेख. गडी झाल्या बाद पुन्हा एकदा सुमित आहेत आणि त्याचं सुमधुर संगीत.
आतापर्यंत आपण पाहिलेला आहे आणि सध्याच्या घडीला याच क्रिकेटचा आनंद आपण या क्रीडा नगरीमधून पाहतात. पॅडवरती बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉलचा इशारा येतोय, म्हणजेच नवीन बॅटर समीर आलेत मैदानावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय, 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 more to go. धावफलकावरती धावा आहेत, 10च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. बॅटिंग करत असताना साटलेवाडी बया संघाला आपण पाहताय. ओव्हर क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल आला डॉट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपवला गेलाय आणि आफ्टर कंप्लीट ऑफ 2 ओव्हर्स लॉस ऑफ 2 विकेट्स साटलेवाडी बहा संघ जाऊन पोहोचलाय 20च्या घरात. दोन षटकांचा खेळ संपला आणि आमच्या स्कोररने आम्हाला खूप चांगली माहिती दिली. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या 17 आणि त्याच्यानंतर जसा वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती आला क्रिकेटच्या मैदानावरती, मी म्हटलं जातं की कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक आणि ते चित्र आपण पाहिलेलं आहे. वैभवने खूप चांगली गोलंदाजी केली, अक्षरशः मैदानावरती बॅटरला रोखून ठेवला आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. रुपेश शेवटचा आणि अंतिम षटक राऊंड द विकेट इन ऍक्शन. समोर बॅटिंग एंडला पण पांडुरंग यांना पाहताय. वैयक्तिक 1 धावसंख्येवरती त्यांची बॅटिंग सुरू आहे. शपल झाली, खूप चांगला फटका आहे. गॅपमधून बॉल निघून चाललाय. फाईन लेग रिजनच्या बाहेर यावेळी आलाय हा चौकार. चार धावा, चौकार आणि चौकाराने रणसंख्येलाही आकार प्राप्त झालाय. कुठेतरी रणफलक थोडंसं थांबलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 17, त्याच्यानंतर 3. पहिल्याच बॉलवरती पांडुरंगच्या बॅटमधून खूप चांगला फटका आला. 24-24 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन थांबलाय. हे 17 क्रमांक 2 सुरू आहे. 17 क्रमांक 2 मध्ये मैदानावरती आपण हवा पाहताय आणि इथे आता बॅटरला समजणं गरजेचं आहे. वारा तिथे मारा, जिकडे हवेचा वेग आहे तिकडे तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. कारण क्रिकेटच्या मैदानावरती वेदर कंडिशन याही नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. कारण जिकडे तुम्हाला वाऱ्याचा वेग पाहायला मिळेल तिथे बॅटरसाठी जरूर हवा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मैदानावरती याही पाहिलंय. उजव्या हाताच्या बॅटरची हवा ही 17 क्रमांक 2 मध्ये आहे. लाफ्ट करायचं होतं ऑन साईडला. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही, शफल जास्त झाले होते आणि बॉलचा जो वेग जर आपण पाहिला तर बरोबर ऑफ साईड द ऑफ स्टंप, नजरेपासून दूर, बॅटपासून दूर. आणि दुसऱ्या बाजूला रुपेश यांचा आपण उल्लेख केला तर अनुभव आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर बरोबर ओव्हर द विकेट आले आणि दुसरा चेंडू डॉट लपेटली असं जरूर म्हणूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप झालाय. दुसरा धावेचा कॉल आहे. रनआउटची विकेट या बॉलवरती जरूर आली आहे. 1 आणि त्याच्यानंतर फलंदाज झालाय या बॉलवरती बाद. 25 मागच्या बॉलवरती 1+1 विकेट. त्याच्यानंतर नवीन फायटर मैदानावरती एंटर झालेत. पुढचा बॉल फ्रंट ऑफ द विकेट म्हणजेच ऑफ साईडला फटका आलाय. क्षेत्ररक्षक कव्हर मधून वेगाने बॉलवरती आला. इथे पहा 2 धावा आल्यात रनिंग बिटवीन द विकेट. हा देखील क्रिकेटच्या मैदानावरती चर्चेचा विषय आहे. ज्यावेळी बॅटमधून मोठ्या धावा येत नाहीत त्यावेळी त्या सिंगल डबलवरती फोकस होणं गरजेचं आहे. कारण जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे. इथेही याही गोष्टी कन्सिडर होणं गरजेचं आहे. आणि बघा फटके मोठी येत नाहीत. क्षेत्ररक्षणावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅटरकडून आतापर्यंत झालाय. रणसंख्या 27, 27 ची कहाणी आपण स्कोर कार्डवरती पाहताय. 4 बॉलचा खेळ संपलाय. आता 2 चेंडू शिल्लक राहिलेत.
लाफ्ट करायचं होतं बॅट बॉल मध्ये, कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. येस, पंचांचं बोट आहे आकाशाकडे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी नवीन बॅटर मैदानावरती एंटर झालेत. संकेतला आपण पाहत आहे, एक बॉल आहे आणि एक बॉलवरती आता शुभ संकेत देईल का टीमसाठी, कारण रणसंख्या जर आपण पाहिली तर धावांचा आकडा आहे तो 27 वरती आहे. 17 बॉलचा खेळ संपला, धावा झाला 27. 1 more to go. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलसाठी मागे पाठवले गेले. सर्कलमध्ये पहा, जो खेळाडू शॉट मिडॉनला होता त्याला मात्र वर पाठवलं गेले. शॉट फाईन लेग झोन मध्ये हा बॉल अडवण्यासाठी शेवटचा बॉल आहे. तर लॉंग लेगला मागे पाठवलं जात आहे. शेवटच्या बॉलसाठी लॉंग लेगला चला पुन्हा आतमध्ये बोलवलं गेलं. हे बरंच काही मैदानावरती सुरू आहे. शेवटचा बॉल आहे, चला वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण सुरुवातीला उल्लेख झाला की वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाही. शेवटचा बॉल. रुपेश यांना पण इन ऍक्शन पाहताय. बॉलची दिशा फार खराब आहे, वेग भन्नाट होता आणि इथे फलंदाज या बॉलवरती झाला बाद. वेगाचा विचार केला तर भन्नाट वेग, मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. तर क्रिकेटचा खेळ आणि मित्रांनो माणसाचं आयुष्य याच्यामध्ये पाहिलं तर तुमच्या गतीपेक्षा तुमच्या दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीनं चाललाय त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय हे सर्वाधिक महत्वाचं. आणि इथे दिशा खराब होती. व्हाईट बॉलचा सिग्नल आपण पाहिला तर हुक करायचं होतं बॉलला, जोपर्यंत अडवलं गेले. एक सिंगल धाव कंप्लीट, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर. इथे फलंदाज बाद होईल. पहिल्या इनिंगचा खेळ तो इथे संपवला गेला आणि आफ्टर कम्प्लिटेड ऑफ फर्स्ट इनिंग फलकावरती धावा जर आपण पाहिला तर झाला 29. 30 इज अ टार्गेट. येणारे 18 बॉल 18 मध्ये करायचे 30. इनिंग क्रमांक 2 ला आपण एंटर होण्या अगोदर पुन्हा एकदा डीजे मास्तर आणि सुमधुर संगीत.
खूप विनंती आहे, कारण स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू झाली. 1 तास आपण या स्पर्धेमध्ये उशिराने चालत आहोत आणि फ्लड लाईटची व्यवस्था नाहीये. पुढील ज्या काही मॅचेस आहेत ते नियोजित षटकाच्या खेळवल्या जाव्यात, यासाठी आता इथे आपल्याला थोडंसं वेळेवरती कठोर होणं गरजेचं आहे. चला, जास्त वेळ होतोय. पुन्हा एकदा विनंती करेल साठलेवाडी ब संघाला, आपल्याकडे वेळ फार कमी आहे बघा. आता इथून प्रत्येक मॅच ही नियोजित षटकाची खेळवली जावी, यासाठी तर तुमचं सहकार्य हे फार गरजेचं आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावरती वेळ ही मिनिटामध्ये नाही मोजली जात मित्रांनो, सेकंदामध्ये मोजली जाते. तर तीही घटना तुम्ही आठवा, ज्यावेळी श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला काही मिनिटाचा वेळ झाला होता आणि क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला टाइम आउट या नियमाचा शिकार होणारा पहिला खेळाडू ठरलाय. गुगल केलं तरी तुम्हाला एकच नाव सापडेल आणि त्याला कारणीभूत होता वेळ. म्हणून विनंती आहे की आपण प्लीज थोडंसं घाईनं वेगानं या मॅचला थोडंसं स्पीडअप करत असताना सुरुवात करत. 18 मध्ये तिचं इक्वेशन, पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे, प्लीज तुमचा 12th मॅन पाठवून दिला तर खूप बरं होईल, कारण नावं माहिती नाहीयेत. सज्जन आणि रुपेश ही जोडी मैदानावरती दाखल झाली आणि स्ट्राईक एंडला जो बॅटर आहे सज्जन माटे, याचा विचार केला तर एक आक्रमक खेळाडू आहे. याचा खेळ मीही नेहमीच पाहिलेला आहे, त्यामुळे सज्जनच्या खांद्यावरती आता की वेगळी जबाबदारी आहे. एक आक्रमक खेळाडू आहे, मोठ्या फटकासाठी जाणला जातो. 18 मध्ये तीची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला रुपेश, ज्यांच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे ही जोडी या संघासाठी खास आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज समीरला आपण पाहताय. P1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅच ऑन. सर्कलच्या बाहेर या षटकासाठी काऊ कॉर्नर तैनात आहे, त्याच्याबरोबर मिड विकेट. सज्जन माथेला पण स्ट्राईक एंडला पाहताय. राईट मोर विकेट ने व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाज समीर निघालाय. पहिल्याच बॉल ओव्हर फुल टॉस, बॅट ब्रश झाला, त्याच्यानंतर फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलं गेलंय. इथून सिंगल धाव आणि या सिंगलला मात्र संघ लेजंड 11 खामगाव आपल्या संघाचं खातं उघडतोय. आणि जरूर मात्र सज्जनने या ठिकाणी विचारलं होतं की वाईड होता का, म्हणजे नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरला त्याने विचारलं होतं की वाईड गेला असता का, माझा फटका चुकलाय का, आणि ते आपण मैदानावरती पाहिलं. आणि इथून सिंगल धावाली आहे. सिंगलला मात्र खातं उघडलं गेलंय. राईट मोर विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. रुपेश स्ट्राईक एंडला. यावेळी पुढे हाताळला बॉल, बरोबर गुडले स्पॉट. त्याच्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये, म्हणजे डॉट बॉल आलाय. तर पॉवर प्ले मध्ये जर इथे धावा रोखल्या गेल्या तर खामगाव संघ मी म्हणेल की थोडंसं अडचणीमध्ये जरूर जाणवेल. आता इथे 30 धावांचा टार्गेट आहे आणि सुरुवातीला उल्लेख झाला की क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचे प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. सिंगल आली, दुसरा बॉल डॉट आलाय, 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. रुपेश पुन्हा एकदा शफल झालेत, बॉलला सोडून दिला, अंपायर्स कडे पाहिला आणि यस, यावेळी पंचांचा सिग्नल आला, वाईट बॉल आहे. म्हणजे की एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले. धावा झाल्या 2 चेंडूचा खेळ संपला आणि रणसंख्या 2च्या घरात. पहिल्या ओव्हर मध्ये ऑन साइडला प्रोटेक्शन दिलं गेले, म्हणजे त्या अकॉर्डिंग बॉलिंग मैदानावरती सुरू आहे. जसे बॅटर शफल झाले, थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॉल बराचसा बाहेर निघाला आणि एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होत असताना रनांचा आकडा आहे तो जाऊन थांबलाय 2च्या घरात. गोलंदाज समीरला पाहताय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना यावेळी हुक केले बॉलला, बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर यावेळी आलाय.
रणसंख्या आहे ती जाऊन पोहोचले 6च्या घरात. पॉवर प्लेच्या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये फटकालाय. रिझल्ट ही सेम आहे. बॉल 4 धावांसाठी फरार. आणखीन एक चौकार. बरोबर गाणं वाजवलं. तर क्या हा प्रश्न जरूर मैदानावरती आला असेल. जर शॉर्ट बॉल हाताला यायचा आहे तर तुम्हाला फिल्डिंग त्याप्रमाणे प्लेस करावी लागते. आणि जी चुकी झाली होती समीर कडून मागच्या 2 बॉलवरती त्याच चुका आपण पाहिल्या. आणि मागच्याच मॅच मध्ये मी उल्लेख केला एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती. ज्यावेळी तुमच्याकडून चुकी होती त्यावेळी मनामध्ये भीती तेवढीच निर्माण होती. ते 2 चेंडूवरती 2 लागोपाठ चौकार आलेत. रणसंख्या झाले 1-0-10. अजून 20 धावा बनवायच्या आहेत. आणखीन एक अकोट टप्प्याचा बॉल आहे. शॉर्ट अँड पुल बॉल 1 बाउन्स 3 इन अ रो लगातारचा. शेवटचा बॉल हा मैदानावरती डिलीवड होणं शिल्लक आहे. रणसंख्या जाऊन पोहोचले 1-4 14च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. रुपेश आहे समोर. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. सर्कलच्या आतमध्ये बॉलला कॅरी केलं गेलंय. इथे 15 धावा आल्यात. म्हणजे अर्धा पल्ला आहे तो अर्धा प्रवास आतापर्यंत पार केला बॅटिंग करणाऱ्या लेजंड 11 खामगाव संघाने. येणारे 12 बॉल 12 मध्ये करायचे 15. मॅच इथे ऑन आहे तोपर्यंत आपण ऐकूया डीजेला. नसरत या ओव्हर क्रमांक 2 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग. जवळजवळ 30 धावांचा टार्गेट चेस करत असताना जो अर्धा रस्ता आहे तो अर्धा रस्ता मात्र या ठिकाणी गाठला गेला लेजंड 11 खामगाव या संघाच्या माध्यमातून. जिथे रुपेश यांच्या बॅटचा पड अक्षरशः प्रहार या पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला. रुपेश पारावे ऑन द स्ट्राईक एंड. धावा झाल्यात तब्बल 1-5-15. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज विश्वेशला आपण पाहताय. आता इथे पार्टनरशिपला ब्रेक लावणं गरजेचं आहे. मॅच जिंकण्यासाठी आता विकेट ही हायलाईट झालेली गोष्ट आहे. इथे जर विकेट आली पार्टनरशिपला ब्रेक लागला तर मॅच मध्ये जरूर खामगाव संघाला कुठेतरी अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न होतील. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुलचा हल्ला. अगदी हलक्या हाताने किंवा स्टिअर केलं आणि या नो मॅन्स लँड मधून फक्त आणि फक्त एक सिंगल धावा आली. सिंगलच्या मदतीने रणसंख्येमध्ये बदलाव होत असताना धावांचा आकडा जाऊन पोहोचलाय 1-6 घरात. 11 बॉलचा खेळ शिल्लक करायलाय. येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 11 मध्ये करायचे 14. सज्जन माटेला आपण स्ट्राईक एंडला पाहताय. सुरुवातीलाच्या खेळाडूचा उल्लेख झाला. व्यावसायिक क्रिकेट यालाही खेळताना पाहिलं. इथे हा जो बॉल आहे तो बाहेर कट झालाय. पंचांकडे अपील केली गेली. कोणत्या प्रकारचा यावेळी पंचांचा सिग्नल नाहीये. शफल झाले होते बॅटर आणि इथे जरूर पंचांकडे पाहिलं जात आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती म्हटलं जातं ना की खेळाडू काय पाहतात प्रेक्षक काय पाहतायत त्याच्यापेक्षा अंपायर्स मैदानावरती काय पाहतायत हे सर्वाधिक महत्वाचं आहे. त्यांच्या नजरेतून हा बॉल व्हॅलिड आहे. अर्थात स्कोर कार्डवरती हा व्हॅलिड बॉल येईल. आता इथे 10 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 10 मध्ये करायचे 14. मिड विकेटला थोडंसं पुन्हा एकदा वाईडिश पाठवलं गेलंय. इथून काऊ कॉर्नर पुन्हा एकदा वाईडिश बोलवला गेलाय पुढच्या बॉलसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. बॉलला खोदून काढलंय बिटवीन द गॅप. हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर यावेळी आलाय चौकार.
ला करायचा होता, हाई बॉल डॉट आलाय. 7 मध्ये 10 ची गरज. कहाणी में ट्विस्ट येईल का? शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील, शेवटचा बॉल शिल्लक राहिला. इथे बरंच काही डिसाईड करून झाली. इथे डॉट बॉल आला तर 6 मध्ये 10 धावा येतील आणि दुसऱ्या बाजूला जर धावा निघाला तर ते इक्वेशन आहे ते पुन्हा एकदा थोडंसं मागे येईल. मात्र जर तर क्रिकेटला नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही, कारण जर तर ही गोष्ट तुम्ही क्रिकेटमध्ये नेहमी ऐकता. आता येणारे चेंडू आहेत 7 मध्ये करायच्या धावा 10. शेवटच्या बॉलसाठी विश्व क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करेल का? कोणत्या प्रकारचं फील्ड प्लेसमेंटमध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न नाही केला जाणार, कारण मागचे 2 बॉल जे आहेत ते 2 बॉल अगदी अचूक टप्प्यावरती डिलिव्हर झालेत. शेवटचा बॉल राईट मूर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. समोर सज्जन माटे या बॉलला भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक त्या बॉलवरती आहे. मैदानावरती घडलं काय तर बॉल चौकारांसाठी निघून गेला. चर्चा पुढच्या ओव्हरमध्ये कंटिन्यू. यावेळेला एक वेळ डीजेला हाला 6 ची गरज आहे. येणारे 6 चेंडू करायचे 6 धावा. मागच्या बॉलवरती सर्वांनी एकाच खेळाडूकडे पाहिलं, त्याचं कारणही तेवढंच खास आहे. अगदी कदाचित शेवटच्या मोमेंटला वाटलं नव्हतं की बॉल माझ्यापर्यंत येईल. कदाचित सूर्याची किरणे डोळ्यावरती आली असतील, मात्र सनग्लासेस त्यावेळी तुम्ही अशा झोनमध्ये फिल्डिंग करत असत. आता इक्विपमेंट आहेत, कारण क्रिकेट बदललंय. तुम्ही गाव टू गाव क्रिकेटला गाव टू गाव क्रिकेट नाही म्हणू शकत, कारण सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं तर इथे येणाऱ्या प्रत्येक संघाचं एक ऑफिशियल इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्याचे फॉलोअर्स आहेत. मैदानावरती जे काही चालतं ते तिथेही तुम्ही पाहता. त्यामुळे गाव टू गाव क्रिकेट आहे ते आता मात्र वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलंय. त्यामुळे हे क्रिकेट थोडंसं प्रगत क्रिकेट आहे. इथे इक्विपमेंट प्रत्येकाकडे आहेत आणि त्याचा यूज तुम्हाला मैदानावरती करणं गरजेचं असतं. येणारे 6 बॉलवरती करायचे 6 धावा आणि क्रिकेटच्या खेळानं हे आधीही पाहिलंय 6 वरती 6 धावा डिफेन्स होताना. त्यामुळं ते आता चित्र पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल की जशा पद्धतीने आता बॅटिंग सुरू आहे. एका बाजूला रुपेश पारावे आणि सज्जन माटे, खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. सालामेवीर मैदानावरती आहेत. पार्टनरशिपचा विचार जर आपण केला तर दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत खूप चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी मैदानावरती सादर केले. 6 बॉलमध्ये 6 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये संकेत. ऑन साइडला जवळजवळ 4 खेळाडूंना पाठवलं गेलंय. बॅकअप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, थोडासा वाईडिश, लॉंग ऑन ही वाईडिश ठेवला गेलाय. 6 मध्ये 6 ची गरज आहे. खराब बॉल त्याच्यावरती मोठा फटका. बॉल सीमा रेषेच्या बाहेर यावेळी आलाय. चौकार. या मॅच मधील विनर टीम अँड नरवन या 2 संघामधील पुढची मॅच असेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक करायचे 2 धावा. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा निघालाय डाव्या बाजूने. हाई बॉल खराब आहे. हाई बॉल मागे चाललाय. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती आल्यात आणि मॅच फिनिश. मॅच संपली आहे. म्हणजेच लेजंड 11 खामगाव आणि नरवन या दोन्ही संघाला विनंती आहे, चला टॉस साठी आपण या. मॅन ऑफ द मॅच साठी रुपेश आपणास